हाय गाईस, मी प्रतीक्षा. अजून एका आपल्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज ना आम्ही बाहेर जाणार होतो. हानेच्या पण पप्पाला 2-3 दिवसाची सुट्टी दिली होती दीपावलीमुळं. त्याच्यामुळेच बाहेर जाऊत म्हणून सांगितले होते. जायला तर खूप जास्त लेट झालं होतं, ऊन पण खूप जास्त झालं होतं. मला पण माहित नव्हतं कुठं नेणार होते की, परंतु चल म्हणून सांगितले होते. तुम्हाला पण समोर गेल्यानंतरच दाखवते, तुम्ही पण व्हिडिओला कंटिन्यू राहा. आम्हाला ना गाडी न्यायला येत नव्हतं, दूर जायचं होतं. त्याच्यामुळं जर जवळ कुठं तर जायचं असलं तर गाडी नेत होत्या, त्याच्यामुळं बसलाच गेले होते. आणि तर सारखं चिटचिट करायला लागली होती. लय वेळ झाला होता फायनली बसमधून तर उतरलं होतं, परंतु अजून आम्हाला समोर जायचं होतं. पण हानेचे पप्पा अर्ध्या रस्त्यापासूनच मला चलवत नेत होते. पण मला रूममध्ये सारखं राहून एकदम चालायचं म्हणलं की जीवावर जेवलेलं होतं. त्याच्यामुळे थोडा वेळ बसत बसत कस तरी चाललो होतो. तरी पण मला तर सकाळपासून काहीच जेवण केलं नव्हतं, त्याच्यामुळे खूप जास्त भूक लागली होती. हानेचे पप्पा तर अगोदरच सांगले होते जेवण कर म्हणून, पण मीच काय जेवण केलं नव्हतं. आता ध्यान येऊ होती, मला भूक लागली होती. त्याच्यामुळेच मला तर कुठतरी जायचं म्हणलं की तर खूप जास्त आवडते, परंतु आज तर आवडण्यापेक्षा तर मला घरला जावं म्हणून असं वाटलेलं होतं. इतके पाय दुखलेले होते की नाही काय तुम्हाला सांगताच येईना. आता उगत राहिलो म्हणून तसं वाटलेलं होतं, पण बघावं म्हणून असं पण खूप जास्त इच्छा झाली होती. गरमी हो झाले. वाव काय भारी आहे. चल चल काय पण खाल्लं नाही की तुला तर पण हा काय लिंबू शरबत आहे वाटते की. आम्ही ना टँक बोर्डला फिरायला आले. आम्ही ना टँक बोर्डला फिरायला आलो, त्याच्यासाठीच हानीचे पप्पा हानी समोर गेलेले आहेत. थांबा की हे बापले तर समोरच पळतात, तुम्हाला तर माहितच. कटाळवलं बापरे. आपण इथूनच गेले होते, आपल्याला इथूनच माहित नव्हतं. हा पण भारी आहे. हैदराबादचे फेमस. हा चला तिथे आम्ही ना बोट मध्ये बसणार आहोत. आणि कुठे चाललीस तू? लय गरमी व्हायला लागली. आपण तेवढं दूरून आल्यावर तिकडून आल्यावर कुठे गेला तुम्ही? की ज्याने हैदराबादला राहतात त्यांच्यासाठी हे सगळं जुनंच होतं, परंतु माझ्यासाठी तर नवीनच होतं. मी कधी पण आलो नव्हतो. काही जणांना माहीत नाही, त्यांच्यासाठी सांगतो की हे ना आपण कोणतं पण मूवी बघता वेळी स्टार्टिंगला राहते का नाही, तेच आहे स्टॅच्यू.
इथे ना खूप भारी आहे. तुम्ही जर इकडे आसपास हैदराबादच्या जवळ असताल महाराष्ट्राकडले, तुम्ही एक बार नक्की येऊन बघा, तुम्हाला पण आवडेल. तसंच मला तर खूप जास्त आवडलं होतं. आपल्या महाराष्ट्राकडले तर हैदराबादला तर खूप जास्त लोक आहेत, त्यांना माहीत नसेल त्यांनी येऊन बघा. आम्हाला ना ह्याच्यानंतर आंबेडकरांच्या स्टॅच्यूकडे पण जायचं होतं, तिथं पण बघायची माझी खूप जास्त इच्छा होती, त्याच्यामुळे जाऊत म्हणून सांगितले होते. त्याला ओपनिंग करून झालं असेल 1-2 वर्ष. दाजी ते फोटो काढू थांबा. बघ किती भारी आहे, किती मस्त आहे. माझ्या मागे किती भारी दिसतंय वॉटरफॉल. चांगला आहे चितलेपेक्षा. दाजी पिल्लूला बसू घालत काय, थोडा वेळ बसत काय की म्हणालो. तिथे जाऊत की बापरे लय डेंजर आहे. निवड बसून रे बाबा. किती मस्त. तिकडे पण फोटो काढायला चांगले येते. इकडून नाही वाटतं की रस्ता. वाव इकडे काय मस्त आहे. आपण तिकडल्यापेक्षा इकडे यायचं अगोदर. पडलो होतो काही मिस. पिल्लूला इथे थांबू घाला की फोटो काढूता मी दोघं. बघा ओव्हर ऍक्टिंग. मम्मा कोणाचं बरंच होय, कोणाचं होय. गळ्यात अडकून घेतलीस की, अडकून घेतली तिने गळ्यात. आपण जाऊत रूमला आपल्या. हा तिला इथंच आवडला लय. अवघड होते मम्मी, खाली ठेव. हनी अवघड होते पिल्लू, खाली ठेव. इथं फोटो काढून होत. सकाळी जल्दी येऊन त्यांच्याबरोबर राहून जायचं. इथंच भारी आहे तिथल्यापेक्षा. पण कुठं दिसला आता दिसणार चालत की. अजून 500 घातलं तर 10 वेळा गेलो. पूर्ण मधून येते काय की संपूर्ण. इथं भेळ घ्यायला थांबलो होतो. आता ना रूमला जातात, खूप जास्त लेट झाले. मी तर ब्लॉग करते आणि तुम्ही सकाळच्या काळजी. तोपर्यंत बाय नेक्स्ट ब्लॉगसाठी.